हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी एकी दाखवल्यामुळे सरकारला जी.आर. रद्द करावा लागला। आता मराठी भाषेसाठी उद्धव आणि राज ठाकरे हातात हात घालून आक्रमक भूमिका घेत आहेत। मात्र ठाकरे बंधूंची हीच एकी अनेकांच्या डोळ्यामध्ये सरू लागले। त्यामुळे परप्रांतीयांनी उघड उघड ठाकरेंना आव्हान द्यायला सुरुवात केली। बघूया। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ कानफट इथंच बसणार। उद्धव ठाकरे, राज ठाकरे और ये जो रावत है इसके गैंग को चैलेंज कर रहा हूं कि मैं महाराष्ट्र आ रहा हूं, बॉम्बे आ रहा हूं, तुम्हारी औकात होगी तो सामने आना, हाथ लगा के देखना, अगर वो हाथ अलग नहीं कर दिया जाएगा तो मेरा नाम बदल देना। ठाकरे बंधूंच्या एकीपूर्वीच मुंबईत पोट भरणाऱ्या परप्रांतीयांच्या पोटात दुखू लागलंय। वर्षानुवर्ष मुंबईत राहूनही मराठी न बोलणाऱ्यांविरोधात मनसेनं खळखटाक सुरू केलाय। मात्र याच विरोधात मीरा भाईंदर मधील परप्रांतीय व्यापारी एकवटलेत। मराठी न बोलण्याचा हेका कायम ठेवत मनसे विरोधात आक्रमक भूमिका घेतलीय। त्याच पार्श्वभूमीवर शंकराचार्य परिषदेचे स्वामी आनंद स्वरूप यांनी आपण मुंबईत येऊन हिंदी भाषा बोलून दाखवणार, थांबवून दाखवा असं आव्हान दिलं। इतकंच नाही तर उद्धव आणि राज ठाकरेंचे हातपाय तोडण्याचीही धमकी दिली। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ कानफट इथंच बसणार। फालतू देशभीष सांगायचं नाही आम्हाला। प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत। ये काम इतनी कायराना है, अगर तुम्हारी हिम्मत है मैं आ रहा हूं महाराष्ट्र में, अगर तुम्हारी और तुम्हारी गैंग के किसी, मैं उद्धव ठाकरे, राज ठाकरे और ये जो रावत है इसके गैंग को चैलेंज कर रहा हूं कि मैं महाराष्ट्र आ रहा हूं, बॉम्बे आ रहा हूं, तुम्हारी औकात होगी तो सामने आना, हाथ लगा के देखना, अगर वो हाथ अलग नहीं कर दिया जाएगा तो मेरा नाम बदल देना। मीरा रोड मध्ये मनसे विरोधात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी एकवटत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। तर आता प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठी प्रेमींना डिवचणारं विधान केलं। मी मराठी शिकणार नाही, काय करायचं आहे ते कर असा एकेरी उल्लेख करत थेट राज ठाकरे यांनाच आव्हान दिलंय। गेली 30 वर्ष मी मुंबईत राहतोय, तरीही मला मराठी भाषा फारशी कळत नाही। तसंच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो। क्या करना है बोल। मुंबईत राहून मराठी भाषा बोलावीच लागेल, मनसेच्या या भूमिकेवरून महायुतीत विसंवाद समोर आलाय। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे असं उद्योगमंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। तर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। नाही, ज्या उद्योजकांनी अशा पद्धतीचं ट्विट केलंय त्याच्याशी उद्योगमंत्री जरी असलो तरी कोणी सहमत होणार नाही। महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठी आलीच पाहिजे, त्यानं मराठी शिकली पाहिजे, ही आमची सक्तीची भूमिका आहे। त्याच्यामुळं उद्योजक असू दे किंवा लहानातला लहान घटक असू दे, त्यानं जर मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्याला जाब विचारण्यात येईल। आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही। आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण। हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत। एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही। राजकीय व्यवस्थेमध्ये काही लोक या पद्धतीचं भाषाच्या आणि जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने राज्याला कलंक लावायचा प्रयत्न करत असेल तर ते काही बरोबर नाही। त्यामुळे कोणालाही कुठल्या याच्याची जबरदस्ती कोणाला करता येणार नाही, हे आमचं संविधान सांगते। मराठी शिकायचीच नाहीये, काय करायचं तर करून घ्या। तर उद्योजक वगैरे जे कोण काय असतील, माझ्या मते इथून पुढे कानफटातच बसणार आणि कानाच्या खाली जाळच काढला जाईल। याच्या पलीकडे दुसरं उत्तर आमच्याकडे काही। आणि खरं सांगतो की उद्या 5 तारीख झाल्यानंतर निश्चितपणे केडियाचं काय करायचं आम्हाला विचार करावा लागेल। ॲक्शन अशी सांगितली जात नाही, त्याने त्याची ॲक्शन केली, आता आमची रिॲक्शन द्यायची पाहिजे तर आम्ही आमचं बघू काय। मीरा रोड मधील परप्रांतीयांनी केलेल्या आंदोलनावरून मनसेनं आणखी आक्रमक भूमिका घेतली। बेपारी आहात, बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका,
महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल, बाकी मेहता बेतांनी चड्डीत राहायचं, अशा भाषेत संदीप देशपांडेंनी सज्जड दम भरलाय. तर मनसेवाल्यांनी भेंडी बाजारात जाऊन टोपीवाल्यांना मारून दाखवावं असं आव्हान मंत्री नितेश राणेंनी दिलंय. एवढा ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार, भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना. त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाह अकबर सोडून. मग तिथे का नाही त्यांच्या थोबाड फोडायची हिंमत करत? तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत? आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार. माझा नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्यावेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला. मनसेने मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना. काट्या चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये. गेल्या कित्येक वर्षांपासून परप्रांतीयांनी मुंबईसह महाराष्ट्रात आपलं बस्तान बसवलंय. बाड बिस्तार घेऊन यायचं, इथं राहून पोट भरायचं आणि बक्कळ पैसाही कमवायचा, हे वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. या परप्रांतीयांना मराठी माणसानं दुधात साखर विरघळावी अशा पद्धतीनं सामावून घेतलंय. पण असं असताना सुद्धा मराठी भाषा, मराठी माणसांचा दुराग्रह करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार परप्रांतीयांनी करणं आवश्यक. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.